समोरचा उमेदवार विरोधक जरी शावडी तालुक्यातला असला तरी त्यांच्यापासून झालेलं शावडी तालुक्याचं नुकसान हे कधीही भरून निघण्यासारखं नाही. मग शैक्षणिक असू दे, पाण्याचं असू दे, रस्ते असू देत, या माझ्या आमदारांनी कधी शावडी तालुक्याकडं आपुलकीनं बघितलं नाही. त्याचबरोबर या तालुक्यात कोरडवाहू जी गावं होती या ठिकाणी नवीन एक 1.5 TMCचं धरण मंजूर करून घेतलेलं आहे. याला माझ्या आमदारांनी विरोध केला होता आणि त्याच्यामुळे शेतकरी 10 वर्ष पाठीमागे गेले. ते सत्तेवर असताना फक्त या तालुक्यातलं नुकसान कसं होईल यासाठीच त्यांनी काम केलं. मग आपण ज्या वेळेला शावडी तालुक्यातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून आपण एखादा धरणासारखा विषय थांबवतो आणि इचलकरंजी शहराला आपण पाणी देतो म्हणून सांगायचं जाता, त्यावेळेला आपण उमेदवारीच योग्य आहे का नाही असं मला वाटतं. विरोधकांची फक्त फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल या माध्यमातून प्रचारात आमच्या पुढं असतील, पण ग्राउंड लेवलला आम्ही त्यांच्या पुढं असणार. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक हो नमस्कार. आगामी लोकसभा निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आता आपण शाहूवाडीमध्ये आहे. शाहूवाडीमध्ये जर का बघायला गेलं तर गटातटाचं राजकारण आणि या राजकारणामध्ये होणारा चुरस. खरं बघायला गेलं तर आत्ताची ही लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती आत्ता आपल्यासोबत सर्जेराव पाटील पेरडकर साहेब आहेत. साहेब नमस्कार. आता काय सांगाल एकंदरीत जर का बघायला गेलं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने यंत्रणा असणार आहे, काय असणार आहे? आत्ताच्या लोकसभेमध्ये आदरणीय विनय कोरे सावकार साहेब यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा जो गट आहे या तालुक्यामध्ये ते पूर्णपणे ताकदीनुसार धैर्यशील मान्य यांच्या पाठीशी राहणार आहे. समोरचा उमेदवार विरोधक जरी शावडी तालुक्यातला असला तरी त्यांच्यापासून झालेलं शावडी तालुक्याचं नुकसान हे कधीही भरून निघण्यासारखं नाही. मग शैक्षणिक असू दे, पाण्याचं असू दे, रस्ते असू देत किंवा दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत त्या माझ्या आमदारांनी कधी शावडी तालुक्याकडं आपुलकीनं बघितलं नाही. त्यामुळं बरेच वर्षानंतर जो विकासाचा कायापालट झाला आहे ते आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला जो निधी मिळाला आहे आदरणीय सावकर साहेबांना, त्यामुळं वाड्यावस्त्यांना रस्ते मिळालेत, जलजीवनसारख्या स्कीमा आल्या, त्यामुळं प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम आदरणीय कोरे साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या तालुक्यात कोरडवाहू जी गावं होती साळशी, सुपात्रे, पिशवी, सोनवडे या ठिकाणी नवीन एक 1.5 TMCचं धरण मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अंबार्डे खोऱ्यामध्ये जे धरण आता सावकार साहेबांनी केलं याला माझ्या आमदारांनी विरोध केला होता आणि त्याच्यामुळे शेतकरी 10 वर्ष पाठीमागे गेले. 2009ला ज्यावेळेला सावकार साहेब आमदार झाले त्यावेळेला या धरणाची रनरवाडीची मंजुरी घेतली होती आणि ते त्यावेळेला जर झालं असतं त्यावेळेला बजेट मिळालं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही निवडणूक हारलो. निवडणूक हारल्यानंतर माझ्या आमदारांनी पत्र दिलं की हे धरण कॅन्सल व्हावं. त्यामुळं मोळावडे, ससेगाव, चनवाड, शाहूवाडी, आरोळ, अंबार्डे, गोकुली ह्या गावांचं अतोनात नुकसान झालं. मग आपण ज्या वेळेला शाहूवाडी तालुक्यातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून आपण एखादा धरणासारखा विषय थांबवतो आणि इचलकरंजी शहराला आपण पाणी देतो म्हणून सांगायचं जाता, त्यावेळेला आपण उमेदवारीच योग्य आहे का नाही असं मला वाटतं. नाही, जवळपास बघायला गेलं आता जो प्रसिद्ध केलेला जो काही त्यांनी जाहीरनामा आहे त्यामध्ये 1000 कोटीची कामं केलेल्याचं एक हे आहे. नाही, असं त्यांनी त्या गावामध्ये येऊन सांगावं की आम्ही ह्या रस्त्यासाठी आपण एवढा निधी आणला किंवा ही पाणी स्कीम मी मंजूर करून घेतली. कधीही नाही. आपण ते सत्तेवर असताना फक्त या तालुक्यातलं नुकसान कसं होईल यासाठीच त्यांनी काम केलं. खरं बघायला गेलं तर आत्ताची ही निवडणूक म्हटलं तर तुमच्या मतानुसार सावकार साहेब सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण अशा पद्धतीचे आहे. काय यंत्रणा लावणार आहे या तालुक्यामध्ये? यंत्रणा काय असं नाही. या तालुक्यामध्ये सावकारांनी जनतेवर टाकलेला विश्वास आहे आणि जनतेने सावकारवर टाकलेला विश्वास आहे. हे पूर्णत्वाला जाण्यासारखी आजची परिस्थिती आहे. विरोधकांची फक्त फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल या माध्यमातून प्रचारात आमच्या पुढं असतील, पण ग्राउंड लेवलला आम्ही त्यांच्या पुढं असणार. जवळपास बघायला गेलं तर 2.25 लाखाचं मतदान तालुक्याचं, तर कसं होईल इकडच्या भागामध्ये? सावकारांची ताकद, आपली ताकद, ओव्हरऑल तालुक्यामध्ये शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये जे सावकार 25,000 निवडून आलेत त्याहीपेक्षा धैर्यशील मान्यांना लीड चांगले मिळेल असं वाटतं. हो.
तर आपण आता सर्जेराव पाटील पेरेडकर साहेबांसोबत आता संवाद साधलेला आहे आणि आगामी ही लोकसभा निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेतोय. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत जाऊन ह्या काय त्यांची म्हणणं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतोय. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.